A very good morning to you all, the dear students. On today, we are going to continue the next part from the chapter Gravitation of the Science First of 10th Standard. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत जे काही शिकलेलं आहे त्याचं रिव्हिजन तुम्ही सर्वांनी केलेलं असेल. तर या चॅप्टरमधल्या पुढच्या 4 कन्सेप्टकडे आज आपण जाणार आहोत आणि त्यामधले 4 कन्सेप्ट अशा पद्धतीने आहेत. पहिला कन्सेप्ट आहे मास अँड वेट, हे आपल्याला क्लिअर करून घ्यायचं आहे. द नेक्स्ट इज विच इज व्हेरी इंटरेस्टिंग, दॅट इज कॉल्ड ॲज फ्री फॉल. द थर्ड कन्सेप्ट इज देअर gravitational potential energy and the fourth one is escape velocity. Dear students, जेव्हा आपण ग्रॅव्हिटेशन बद्दल शिकतोय तेव्हा आतापर्यंत आपल्याला कळलेलं आहे की ज्या फोर्सनं ऑब्जेक्ट ही पृथ्वीकडे खेचली जाते त्याला आपण ग्रॅव्हिटेशन म्हणतो. आणि आपण युनिव्हर्सल लॉमध्ये असंही पाहिलेलं आहे की देर इज ऑलवेज फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द 2 ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. त्याच्यानंतर आजच्या भागामध्ये जात असताना आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे व्हॉट इज द मास अँड वेट. कॉमनली आपण मास आणि वेटला एकसारखं समजतो, पण मास आणि वेट हे 2 कन्सेप्ट वेगळे आहेत. मासला मराठीमध्ये वस्तुमान म्हणतात आणि वेटला वजन म्हणतात. मग आता तुम्ही परत म्हणाल की सर यामध्ये काय फरक आहे, दोन्ही पण एकसारखे तर आहेत. पण आपण सायंटिफिकली जर लक्षात घेतलं तर देर इज अ डिफरन्स बिटवीन द मास अँड द वेट. So let me clear you the definition of mass. What is the definition of mass? The definition is very clear. The amount present in a object is called as mass. I mean the amount of matter present in an object is called as its mass. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये किती मॅटर आहे ते काउंट करणे म्हणजे काय, त्याचं मास आहे. जसं की आता आपण कन्सिडर करूया, एक मी छोटासा गोळा घेतो आहे आणि त्याच्यामधला मॅटर काउंट करण्यासाठी मी मास किती आहे त्याचं काउंट करतो आहे आणि ते नियर अबाउट किती आहे 1 kg 2 kg 3 kg वॉट एव्हर. हे काय झालं, मास. नाव द क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज द वेट. तर पहा, आपण लक्षात घेऊया, आपण पाहिलेलं आहे की एव्हरी ऑब्जेक्ट गेट अट्रॅक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ ड्यू टू द ग्रॅव्हिटेशन फोर्स. इज इट. मग याच कन्सेप्टचा संबंध आहे वेटशी. म्हणजे डेफिनेशन ऑफ वेट आपल्याला असं करता येईल, द फोर्स विथ विच the earth attracts the object towards the center that is called as weight. म्हणजे ज्या फोर्सनं पृथ्वी एखाद्या वस्तूला आपल्याकडे खेचते तो फोर्स म्हणजे कोण असणार आहे, त्या वस्तूचा वेट असणार आहे. देन क्वेश्चन अरायजेस डिफरन्शिएट होण्यासाठी मास आणि वेटमध्ये. मासला आपण कशामध्ये काउंट केलं होतं, किलोग्राममध्ये, म्हणजेच ग्राममध्ये, ज्याचं युनिट आहे. पण वेटला जेव्हा आपण काउंट करतोय तेव्हा आपण त्याला कशामध्ये काउंट करणार आहोत. As we have called or as per the definition, the force with which the object get attracted toward the center, that is nothing but the weight. That means force ला आपण काउंट करताना इथं युनिट वापरणार आहोत न्यूटन. म्हणजे आपण लक्षात घेऊया, मासचं युनिट हे काय असणार आहे, किलोग्राम, आणि त्यानंतर वेटचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. थोडंसं आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. आता तुम्हाला इथं लक्षामध्ये येईल, ज्या फोर्सने वस्तू अट्रॅक्ट होते त्यालाच आपण वेट म्हणलं आहे. म्हणून इक्वेशन आपल्यासमोर दिसतं आहे, W इज इक्वल टू F अँड वी नो वेलली what is the value of F, that is mg. Therefore we can write W is equal to F is equal to mg. But again we know what is the value of g. I am talking about the small g. In bracket it is given the value of g is gm divided by r square. म्हणजे अकॉर्डिंगली आपण असं लिहू शकतो, W is equal to F is equal to gm small m divided by r square. तर हा होता कन्सेप्ट अबाउट द मास अँड वेट. Now the very interesting, the next concept is that we are going to discuss about free fall. What is the meaning of free fall? That means in Marathi मुक्त पतन. याआधी आपण पाहिलेलं आहे, एखादी वस्तू जेव्हा आपण वरती उधळतो ती वस्तू खाली का पडते, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशन फोर्स. म्हणजे त्याच्यावरती पृथ्वीचा फोर्स असणार आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय असणार आहे. बट वी हॅव टू रिमेंबर द ॲट द सेम टाईम सम अदर फोर्सेस आर ऑल्सो ॲक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, इफ आय एम dropping this pen to the downward side, what happens, not only the gravitation force is there, but we can say the force of air is there, the force of atmosphere is there. म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाचा सुद्धा त्याच्यावरती काय असणार आहे, थोडासा दाब असणार आहे किंवा त्याला अपोज असणार आहे. म्हणून याला आपण पूर्णपणे
फ्री फॉल म्हणू शकणार नाही आहोत. मग फ्री फॉल कशाला म्हणायचं आहे, तर आपल्याला डिफाईन असं करता येईल, whenever the object moves under the influence of gravity alone, that is called as free fall. म्हणजे दुसरा कुठलाच फोर्स त्यावरती नाही आहे, वस्तू खाली पडते आणि फक्त ग्रॅव्हिटी फोर्स त्याच्यावरती आहे, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, फ्री फॉल म्हणणार आहोत. मग फ्री फॉल हे या ठिकाणी शक्य नाही आहे. म्हणजे एखाद्या खोलीमध्ये आपण ही पेन खाली ड्रॉप करतोय तर हा फ्री फॉल नाहीच आहे. का नाही आहे, कारण याच्यावरती बाकीचे फोर्स अप्लाय होत आहेत, अपोज होतं आहे, एअरचा अपोज होतं आहे. मग फ्री फॉल कुठं पॉसिबल आहे, आता तुम्हाला क्लिअर होतं आहे. द फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन अ व्हॅक्यूम. म्हणजेच आपल्याला फ्री फॉल हा कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होत. आता फ्री फॉलच्या संदर्भात आपल्याला न्यूटन्सचे इक्वेशन लक्षामध्ये घ्यायचे आहेत. त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला सांगता येईल, इन अ फ्री फॉल the velocity on reaching the earth and the time taken for it can be calculated by using Newton's equations of motion. Newton's equations of motion म्हटल्यानंतर आपल्याला 9वी क्लासमधले 3 इक्वेशन आठवले पाहिजेत. आठवून पहा तरी मी तुम्हाला सांगतोय. नंबर 1 v इज इक्वल टू u प्लस ए टी. नंबर 2 s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आणि नंबर 3 व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. याच्यामधल्या सगळ्याच तुम्हाला किमती माहीत आहेत. व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, ए म्हणजे ॲक्सलरेशन आणि टी म्हणजे टाईम टेकन आणि एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. मग याच इक्वेशनचा विचार करून जेव्हा ऑब्जेक्ट फ्री फॉलमध्ये असतो तेव्हा आपल्याला इक्वेशन्स तुम्हाला दिसतात, या पद्धतीनं घेता येतील. पहिलं इक्वेशन आपल्याला असं लिहिता येईल, व्ही इज इक्वल टू जी टी. देन क्वेश्चन अरायजेस, यूचं काय झालं, यूची व्हॅल्यू ही ऑलवेज 0 असते, त्यामुळे त्याला 0 ग्राह्य धरलं तर फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळतं व्ही इज इक्वल टू जी टी. सेकंड इज एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर अँड द थर्ड वन इज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. नाव द क्वेश्चन अरायजेस, ज्या ठिकाणी ए होतं त्या ठिकाणी आम्ही जी वापरतोय. ए म्हणजे पण ॲक्सेलरेशन आहे, त्याच्याऐवजी आपण आता जी का वापरतोय, कारण वस्तू खाली पडत असताना त्याच्यामध्ये निर्माण झालेलं ॲक्सेलरेशन हे ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. म्हणून हे 3 इक्वेशन आपल्याला या संदर्भात लक्षात ठेवायचे आहेत. Now the next concept is here, what is the gravitational potential energy? It is simple, it is known to you all that what is the potential energy? The energy stored in an object due to its position or due to its state is called as potential energy, and the formula is known to you all that the potential energy is nothing but equal to mgh. M is the mass of object, g is acceleration due to gravity and h is height from the अर्थ. मग आता ग्रॅव्हिटेशनल एनर्जीचा, पोटेन्शियल एनर्जीचा जर आपण या ठिकाणी विचार केला, समजा एखादी वस्तू पृथ्वीपासून आपण इतक्या उंचावरती ठेवलेली आहे, इतक्या इन्फायनाईट अंतरावरती ठेवलेली आहे की त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टच होत नाही, तर नक्कीच त्या ठिकाणी जीची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे आपण कन्फर्म सांगू शकतो, अजून दॅट वेन द ऑब्जेक्ट इज केप्ट at a very high distance or infinite distance, then the gravitational potential energy is 0. आणि इन्फायनाईट डिस्टन्स वगळता जर एखाद्या ऑब्जेक्टची हाईट ही स्मॉलर डिस्टन्सवरती असेल, म्हणजेच द हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज स्मॉलर फ्रॉम द इन्फायनाईट, देन द पोटेन्शियल एनर्जी इज लेस दॅन द 0. हे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे आणि त्यामुळं आपण ही व्हॅल्यू ऑलवेज निगेटिव्हमध्ये घेणार आहोत. आफ्टर दिस वी आर गोइंग टू द लास्ट कन्सेप्ट फ्रॉम द चॅप्टर अँड द नेम ऑफ दॅट कन्सेप्ट इज एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटीला आपण लक्षात घेताना लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक वस्तूवरती एक विशिष्ट फोर्स पृथ्वीनं ॲक्ट केलेलं असतं, पण जेव्हा या वस्तूला आपण पृथ्वीपासून फार दूरपर्यंत नेतो की जिथपर्यंत पृथ्वीचा फोर्स त्या ठिकाणी ॲक्ट होणार नाही आहे, त्या पृथ्वीच्या फोर्सच्या बाहेर जेव्हा ही वस्तू जाते तेव्हा आपण त्याला काय म्हणूया, एस्केप व्हेलॉसिटी प्राप्त झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच आपल्याला डिफाईन करताना एस्केप व्हेलॉसिटी अशी डिफाईन करता येईल, द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट विथ विच it is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever is called as escape velocity.
म्हणजेच आपण परत एकदा एस्केप वेलोसिटीची डेफिनेशन क्लिअर समजून घेऊया. The initial velocity of an object by which it is able to overcome the gravity force of Earth and can get out of this force forever and will not fall back to the earth, that velocity is called as escape velocity असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. In this way, on today we have seen about the last 4 concepts from the chapter. Hope हे concept तुम्हाला क्लिअर झालेले असतील. जसं की मी मागेही तुम्हाला सांगितलेलं आहे, आणखीनही तुम्हाला आपल्या टेक्स्टबुकच्या मदतीने भरपूर अभ्यास याचा करायचा आहे, पण मॅक्झिमम हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला बेसिकली क्लिअर व्हावं यासाठी मी हा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं आज आपण या पाठामधले मूळ सगळे कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. राहिले न्यूमरिकल्स, त्याबद्दल तुम्हाला स्वतःला तयारी करावं लागणार आहे. आय विल ट्राय फॉर दॅट ऑल्सो इन नेक्स्ट कमिंग व्हिडिओज, बट all concepts from this chapter are completed here. So I am glad to announce the first chapter is completed, that is the gravitation from the science first of 10th semi standard. Thank you so much. Keep watching.